नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर. इथे मी बोटनेक ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे. इथे अस्तराला मी पॅच देत आहे. जरा कमी पडत होतं अस्तर. हा डाव्या साईडचा भाग आहे. यावर मी सेम त्याच आकाराचा गळा डिझाईन करून कापून कॅनव्हास पेपरवर तो इथे शिवून घेत आहे. इथे मी गळपट्टी तयार करणार नाही आहे, तर अस्तरलाच डायरेक्ट इथे मी कॅनव्हास पेपर लावलेला आहे. कारण याचा ब्लाऊज पीस जरा जाड आहे, म्हणजे आरपार दिसत नाही हा कॅनव्हास पेपर. त्यामुळे मी असा जोडला आणि जादाचा जो भाग आहे तो इथे मी कापून टाकलेला आहे. ही ब्लाऊजची डावी बाजू आहे आणि कॅनव्हास पेपर अस्तरला शिवून झाल्यानंतर मी त्यावर मेन फॅब्रिक ठेवत आहे आणि इथे कमरेकडे शिलाई घालून मी घेत आहे. चारही बाजूने व्यवस्थित शिलाई करून घेणार आहे आणि त्यानंतर जे जादाचं कापड आहे ते मी इथे कापून घेणार आहे. हे कापल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडची म्हणजे उजव्या साईडची बाजू तयार करून घ्यायची आहे. या ब्लाऊजला मी शो बटन देखील लावणार आहे. आता ही उजव्या साईडची बाजू मी तयार करून घेणार आहे. सगळ्यात आधी अस्तरला गळपट्टी लावून घेऊयात कॅनव्हास पेपरची. कॅनव्हास पेपर वापरल्यामुळे इथे ब्लाऊज अगदी छान सुंदर दिसतो, फिनिशिंग एकदम छान येते. परंतु जर ब्लाऊज मेन फॅब्रिक जर पातळ असेल तर कॅनव्हास पेपरला आपल्याला अस्तर लावावं लागणार. इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर मी इथे जोडत आहे. कमरेकडून जोडलेलं आहे जेणेकरून काठ व्यवस्थित येतील आणि त्यानंतर मी बाकीच्या साईडना शिलाई घातलेली आहे. शिलाई देऊन झाल्यानंतर इथे आपल्याला जादाचा जो भाग आहे तो कापून घ्यायचा आहे. कॅनव्हास पेपरमुळे मस्त छान अगदी फिनिशिंग सकट हे पार्ट तयार झाले. आता टक्स मार्किंग करूयात. टक्स मार्किंग अशा ब्लाऊजच्या डिझाईन जेव्हा असतात तेव्हा जरा बाजूला सरकतो, म्हणजे मध्यावर येत नाही. साईडला जरा मी आखून घेतला टक्स 4 इंच एवढ्या मापाचा दोन्ही साईडला आणि देऊन 2 शिलाई देऊन शिवून घेतला. अशा प्रकारे बॅक साईडचे दोन्ही भाग माझे तयार करून झालेले आहेत. आता याला पायपिंग करून मग एकत्र जोडणार आहे. त्याच्या आधी जिथे जोडायचं आहे तिथे मार्किंग करून घेतलं. अशा प्रकारे इथे जोडायचं आहे. यासाठी मी तो जादाचा भाग अस्तरचा जोडलेला होता. त्याच्यानंतर इथे मी पायपिंग पट्ट्या तयार करून घेत आहे. काठाच्या कलरच्या म्हणजे कॉपर कलरच्या मी इथे पट्ट्या तयार करून घेतल्या आणि नेहमी जशा स्लीव्ज अस्तर जोडतो तसे इथे स्लीव्ज आणि इतर भाग तयार करून घेतलेत. इथे स्लीव्ज जोडल्यानंतर याला मी ओव्हरलॉक केलेला आहे आणि त्यानंतर इथे दाबशिलाई देऊन घेतलेली आहे. तसेच इथे फ्रंट पार्ट मी अस्तर लावून तयार करून घेत आहे. शोल्डर कटचा हा भाग तयार झालेला आहे. जादाचा भाग आपल्याला कापून टाकायचा आहे. त्यानंतर जो काखेकडचा भाग आहे तो इथे तयार करून त्याला कापून घेतलं. आता हे दोन्ही पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे जोडून घेतल्यानंतर याला डबल शिलाई करून मी ओव्हरलॉक देखील केलेला आहे. दोन्ही बाजू अशाच मी तयार करून घेतलेल्या आहेत. यानंतर कमरपट्टी इथे मी तयार करून छोटी एक चून देऊन त्याला लावून घेतली आणि अशा प्रकारे दाबशिलाई घालून एकदम तयार करून घेतला पुढचा पार्ट. दोन्ही पार्ट तयार झाल्यानंतर आपल्याला लगेचच हुकलूक पट्टी तयार करून घ्यायची आहे. दोन्ही पट्ट्या अशा लावून झाल्यानंतर आपल्याला
जी बॅक साईड आहे आणि फ्रंट साईड ती जोडून घ्यायची आहेत. त्याच्या आधी मी इथे जे स्लीव्ज होते त्याला अस्तर लावायला विसरलेली, ते मी इथे जोडून घेत आहे. हे जोडून घेतल्यानंतर जादाचा भाग मी कापून टाकून मध्ये नॉच देऊन घेतला आणि आता फ्रंट साईड आणि बॅक साईड इथे शोल्डरकडे जोडून घेते. त्यानंतर दुसऱ्या साईडचा शोल्डर देखील मी जोडून घेतला. याला ओव्हरलॉक मी करणार आहे. ओव्हरलॉक केल्यानंतर आपल्याकडे 2 पार्ट तयार होतील, एक डावा भाग आणि एक उजवा भाग. आणि त्याला आपल्याला आता पायपिंग पट्टी लावायची आहे. ती मी एका साईडने शिलाई करून घेतली आणि इथे डाव्या साईडला पट्टी लावायला सुरुवात केलेली आहे. इथे आपण पायपिंगची जी दोरी मिळते ती वापरून देखील आपण इथे पायपिंग करू शकतो, परंतु मी इथे दोरीचा वापर केलेला नाही आहे. इथे मी सरळ ते कापड तिरकस कापून जोडून लावून घेतलेलं आहे आणि त्याला डबल शिलाई करून पूर्ण पायपिंग अशा प्रकारे करून घेतलेली आहे. हा झाला डावा पार्ट. इथे जरा खूप वेळ लागतो पायपिंग करायला. सावकाश अगदी पायपिंग करून घ्यायची आहे. इथे आपल्याला शो बटन अडकवण्यासाठी एक छोटीशी नॉट देखील करायची आहे आणि लावायची आहे, पण ती पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर मी लावणार आहे. हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो, परंतु बराच वेळ लागतो याला कटिंगला देखील आणि शिवायला देखील. त्याच्यानंतर इथे मी दाब शिलाई देऊन घेतलेली आहे, त्यामुळे एक फिनिशिंग येतं ब्लाऊजला आणि हात शिलाई देखील करावी लागत नाही. यानंतर आपल्याला आता उजवा पार्ट तयार करून घ्यायचा आहे. याला मी पाठीमागून अशी पायपिंग लेस किंवा पायपिंग पट्टी लावायला सुरुवात केलेली आहे आणि इथे या साईडला एक शो बटन येणार आहे. पायपिंग पट्टी लावून झालेली आहे. आता त्याला व्यवस्थित कापून घेतलं जादाचा भाग आणि परत एकदा शिलाई देऊन घेतली. त्यानंतर नेहमीप्रमाणे पायपिंग इथे तयार करून घेतली. वळणाला जरा व्यवस्थित शिलाई द्यायची. आणि यानंतर आपल्याला आता लगेचच दाब शिलाई द्यायची नाही आहे. पूर्ण दोन्ही भाग जोडल्यानंतर मग मी इथे दाब शिलाई देणार आहे. पायपिंग संपताना दुमडून व्यवस्थित मी त्याला शिलाई केली आणि आता दोन्ही पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. मगाशी मार्किंग केलं त्या भागावर आपल्याला शिलाई घालायची आहे. आता इथे मी दाब शिलाई देऊन घेत आहे, म्हणजे एकाच शिलाईत आपलं काम होईल. त्यानंतर आता जिथे आपण कमरपट्टी लावतो तिथे देखील मी इथे पायपिंग लेसच लावणार आहे. हा ब्लाऊज पायपिंग पट्टी लावल्यामुळे खूप सुंदर दिसतो. डबल शिलाई घालून मी जशी मगाशी पायपिंग केली त्याप्रमाणेच इथे करून घेतलेली आहे. त्याला दाब शिलाई देखील मी देऊन घेतलेली आहे. हा ब्लाऊज तयार झाला. नंतर फ्रंट आणि बॅक साईड व्यवस्थित आहेत की नाही ते बघितले. एक वर खाली होता, तो जरासा आखून त्याला शिलाई देऊन मी कट करून घेतला, म्हणजे वर खाली होत नाहीत. इथे मी स्लीव्जला देखील पायपिंग करून घेत आहे. मग अशीच पट्टी मी इथे लावलेली आहे आणि
नॉर्मल जशी पायपिंग करतो तशी केलेली आहे, त्यामुळे ब्लाऊज अगदी छान दिसतो आणि याच्यात प्लेन ब्लाऊजसुद्धा अगदी छान दिसतो. यानंतर मी इथे स्लीव्ज जोडून घेतलेले आहेत. ते जोडतानाच मी इथे प्रेस बटन पट्टी देखील त्याला जोडून घेतलेली आहे आणि शिलाई पूर्ण केलेली आहे. यानंतर डबल शिलाई करून ओव्हरलॉक करून फिटिंग शिलाई दिली आणि ही मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे शो बटन अडकवण्यासाठी लूप तयार केलेला आहे आणि हा ब्लाऊजचा फायनल लूक. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.